नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 7 दुपार या पाठाचा अभ्यास करणार आहोत। या पाठाचा हा सेशन क्रमांक पहिला आहे। या पाठामध्ये लेखकाने दुपारच्या वातावरणाचं वर्णन केलेलं आहे। पाठ अभ्यासण्यापूर्वी आपण लेखकाचा संक्षिप्त परिचय जाणून घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, दुपार या पाठाचे लेखक आहेत राजीव बर्वे। राजीव बर्वे हे प्रसिद्ध लेखक, निर्माता व दिग्दर्शक सुद्धा आहेत। मनबहर, मृगजळ, मोहरलेले क्षण, रंगनिशेचे, मनात आलं म्हणून, मनस्पर्श इत्यादी राजीव बर्वे यांचे प्रसिद्ध पुस्तकं आहेत। देवा शपथ खरं सांगेन, भोला दाजीबा, दे धडक बेधडक, सासर झालं माहेर या मराठी चित्रपटांची निर्मिती राजीव बर्वे यांनी केलेली आहे। हा झाला लेखकाचा संक्षिप्त परिचय। तुम्हाला जर लेखकाबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही नेटवरती त्यांची माहिती सर्च करू शकता। आता पाहूया या पाठातील संक्षिप्त आशय। दुपारच्या प्रहराचे मनोहारी चित्रण प्रस्तुत ललित लेखातून लेखकाने व्यक्त केले आहे। प्रस्तुत पाठ मनात आलं म्हणून या पुस्तकातून घेतला आहे। आता बघा, अधिकतर आपण सकाळचे आणि संध्याकाळचे वर्णन भरपूर प्रमाणात आपण वाचतो। लेखकांनी सुद्धा अनेक लेखकांनी अनेक कवींनी सकाळ आणि संध्याकाळ यावर कविता लिहिलेल्या आहेत किंवा सकाळ आणि संध्याकाळच्या वातावरणाबद्दल लेख सुद्धा लिहिलेले आहेत। दुपार यावर अधिकतर कमी प्रमाणात आपल्याला वाचायला मिळतं, पण लेखक राजीव बर्वे यांनी दुपारच्या प्रहराचे मनोहर चित्रण प्रस्तुत ललित लेखामध्ये केलेला आहे आणि हा पाठ जो आहे लेखक राजीव बर्वे यांच्या मनात आलं म्हणून या पुस्तकातून घेण्यात आलेला आहे। बघूया आपण पाठाची सुरुवात करूया। पाठामध्ये लेखकाने दुपारचे कसे वर्णन केलेले आहे। या पाठामध्ये लेखकाने दुपारचे जंगलामधील वातावरण कसं असतं, दुपारचं शेतामध्ये कसं असतं, म्हणजेच गावाकडे कसं असतं, शहरामध्ये कसं दुपारचं वातावरण असतं, ह्या सगळ्यांची अत्यंत मनोहारी पद्धतीने वर्णन केलेलं आहे। पाठाच्या सुरुवातीलाच लेखक म्हणतात, सकाळच्या उल्हासानंतर अन प्रसन्नतेनंतर सूर्याच्या तेजाने तळपत असते पृथ्वी आणि पृथ्वीवरील माणसे, प्राणी, पशु, पक्षी, झाडे, वेली। आता बघा, लेखक सुरुवातीला सांगत आहेत की सकाळ संपल्यानंतर काय सुरू होते, दुपार। तर सकाळच्या उल्हासानंतर म्हणजे उत्साहपूर्ण वातावरण, तर सकाळचं वातावरण कसं असतं, उत्साहपूर्ण आणि प्रसन्नेतर म्हणजे प्रसन्नतेच्या नंतर, आनंदाच्या नंतर। सकाळ संपल्यानंतर काय सुरू होतं, सूर्याच्या तेजाने तळपत, सूर्याच्या प्रखर किरणांनी तळपणे। कोण तळपत असते, तर ही पृथ्वी गरम होते की नाही, तापते। सूर्याचे किरण कसे असतात, अत्यंत प्रखर उष्ण असे असतात आणि त्या सूर्याच्या उष्णतेने सारी पृथ्वी तापते, तळपणे, तापणे। पृथ्वीवरील माणसे, प्राणी, पशु, पक्षी, झाडे, वेली हे सुद्धा काय होतात, सूर्याच्या प्रखर उष्णतेने तापले जातात। सूर्य दिवसाच्या मध्याह्नावर आलेला असतो। मध्याह्न म्हणजेच काय, दुपार। दिवसाचे जे वेगवेगळे प्रहर मानले जातात, सकाळ, दुपार आणि संध्याकाळ। दुपार हा कालावधी आपण अधिकतर 12च्या नंतरचा कालावधी आपण म्हणतो। असं म्हटलं जातं जेव्हा
सूर्य आपल्या डोक्यावरती येतो की नाही, म्हणजे सूर्याचे किरण, सूर्याचे तेज आपल्या डोक्यावरती पडतं, म्हणजे त्याला आपण मध्याण्ह असे म्हणतो. मग सूर्य दिवसाच्या मध्याण्यावर आलेला असतो आणि सूर्य होते या विश्वाची, या जगाची, म्हणजेच पूर्ण सृष्टीची दुपार सुरू होते. त्या प्रखर सूर्याच्या तेजाने तेजाळून जातो सगळा आसमंत. तर बघा आता इथे लेखक सांगत आहे, सूर्य एवढा प्रखर असतो, त्याची तेज, त्याची उष्णता एवढी प्रखर असते, एवढी तेजस्वी असते की पूर्ण आसमंत, पूर्ण सृष्टी त्याच्या सूर्याच्या तेजाने, उष्णतेने तेजाळून निघते. माझ्याकडे डोळे वटारून पाहिलंस तर डोळे जाळून टाकीन, असं त्या सूर्याचे रुद्र रूप सूर्यनारायणाकडे न बघताही दिसतं दुपारीच. आता बघा असं वाटतं, जेव्हा आपण सकाळच्या वातावरणामध्ये सूर्याकडे जेव्हा पाहतो तर आपल्याला ते आल्हाद वातावरण वाटतं, म्हणजे डोळ्यांना आपल्याला त्रास होत नाही. संध्याकाळी सुद्धा आपण सूर्याकडे पाहतो, सूर्याचे ते फोटो वगैरे सुद्धा आपण छानपैकी काढतो सूर्योदयाचे. पण दुपारच्या वातावरणामध्ये आपण डोळ्यांनी सूर्याला पाहू शकत नाही, कारण की त्याचे किरण एवढे तेजस्वी असतात, एवढे तेज असतात की आपले डोळे आपोआप मिटले जातात. आपण उघड्या डोळ्यांनी सूर्याकडे दुपारी पाहू शकत नाही. म्हणून त्यावेळेसचं वर्णन करताना लेखक म्हणतायत की माझ्याकडे डोळे वटारून पाहिलंस तर डोळे जाळू टाकेन. असं कोण म्हणतं? सूर्याचं रुद्ररूप म्हणजे एकदम क्रोधित, क्रोध आल्यावरती जो आपल्या चेहऱ्यावरती जे हावभाव दिसून येतात, एकदम आपल्याला खूप राग आल्यावरती, तर तसंच त्या सूर्याला पण जणू काही दुपारच्या वेळेस खूप राग आलेला असतो आणि तो आपला सगळा राग व्यक्त करत असतो. त्याच्या प्रखर उष्णतेद्वारे, त्याच्या प्रखर तेजाद्वारे तो आपला रौद्ररूप धारण करून आपला सगळा क्रोध, आपला सगळा राग व्यक्त करत असतो आणि सगळ्यांना जणू काही सांगत असतो की माझ्याकडे जर वटारून पाहिलेस तर तुमचे डोळे काय करून टाकेन, मी जाळून टाकेन. सूर्यनारायणाकडे न बघताही मग आपल्याला दुपार झाल्याची जाणीव होते. आपल्या कर्तृत्वानं त्यानं दिपवून टाकलेलं असतं पृथ्वीला, इतकं की त्याच्याकडे पाहण्याची सुद्धा हिंमत होऊ नये. बघा, कर्तृत्व म्हणजे आपण जे कार्य करतो ते, आणि आपलं कार्य कसं असतं, आपलं कार्य जर चांगलं असेल तर आपण म्हणतो त्यांनी खूप छान कार्य केलं, त्याचं कर्तृत्व फार मोठं आहे. आपण आपल्या चांगल्या योगदानाद्वारे, चांगल्या कार्याद्वारे जेव्हा एखादी छाप पाडतो त्याला आपण कर्तृत्व म्हणतात. मग सूर्याचं पण ते लेखकाने कर्तृत्व सांगितलेलं आहे की त्याच्या कर्तृत्वाने त्याने पूर्ण पृथ्वीला सामावून टाकलेलं आहे, दिपवून टाकलेलं आहे आणि त्याचं कर्तृत्व एवढं मोठं आहे की त्याच्याकडे कोणाची बघण्याची हिंमत सुद्धा होत नाही. आता लेखक पुढेच्या परिच्छेदमध्ये आपल्याला सांगत आहेत की अशी ही दुपार होत असते एखाद्या शेतावर. आता बघा, इथे लेखकाने आपल्याला या पाठामध्ये दुपारचा वेगवेगळ्या ठिकाणी काय परिणाम होतो, तिकडचं वातावरणामध्ये दुपारचं काय, लोक काय काय करतात याचं वर्णन केलेलं आहे. तर सुरुवातीला लेखक आपल्याला शेतावरती म्हणजेच गावामध्ये दुपारच्या वातावरणामध्ये काय केलं जातं याचं वर्णन करत आहे. मग लेखक सांगतात, अशी ही दुपार होत असते एखाद्या शेतावर. त्या तळपत्या सूर्याला साक्षी ठेवून सकाळपासून केलेल्या कामाचा शिनवटा घालवण्यासाठी प्रशस्त अशा वडाच्या नाहीतर पिंपळाच्या झाडाच्या सावलीत विसावलेला असतो कोणी शेतकरी. मग बघा, सकाळी लवकर उठून शेतकरी कुठे जातात, शेतामध्ये काम करायला जातात. पूर्ण दिवसभर शेतकरी कामच करत असतो. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत तो कामच करत असतो. पण सकाळी उठल्यानंतर जेव्हा तो तळपत्या सूर्याला साक्षी ठेवून जेव्हा त्याला दुपारी कंटाळा येतो, कामाचा शिनवटा म्हणजे की जेव्हा एखाद्या गोष्टीचा आपल्याला कंटाळा येतो, मग तो शिनवटा घालण्यासाठी, तो कंटाळा घालण्यासाठी काय होतं, तो शेतकरी कुठे जातो, प्रशस्त म्हणजे एकदम मोठा अशा वडाच्या किंवा पिंपळाच्या झाडाखाली विसावतो म्हणजे आराम करतो. सकाळपासून नांगरून अन घाम गाळून झाल्यावर घरच्या लक्ष्मीने आणलेल्या भाकर तुकडा तिच्याच बरोबर 2-4 सुखदुःखाच्या गोष्टी करत नुकताच खाऊन झालेला
असतो बघा. मग सकाळपासून शेतामध्ये नांगरणी असते, पेरणी असते, असे अनेक कामं करून तो शेतकरी काय झालेला असतो, थकलेला असतो. आणि अशातच त्याची घरची लक्ष्मी म्हणजे त्याची पत्नी त्याच्यासाठी भाकर तुकडा म्हणजे स्वयंपाक, जे काही जेवण तिने बनवलेलं असतं ते त्या घेऊन येते शेतामध्ये आपल्या धनीसाठी, म्हणजेच तिच्या नवऱ्यासाठी. आणि मग त्यावेळेस दोघं नवरा बायको काय करतात, सुखदुःखाच्या गोष्टी करत असतात. आणि जेवणानंतर जेवण झाल्यानंतर तो दुपारचा तेवढाच काय वेळ असतो दोघांमध्ये सुसंवाद साधण्याचा. आता बघा, सकाळी जेव्हा आपण गावच्या ठिकाणी पाहिलं तर शेतकऱ्यांच्या घरामध्ये स्त्रियांना सुद्धा भरपूर कामं असतात आणि दिवसभर पुरुषांना पण भरपूर काम असतो. पण ह्या कामामध्ये दोघं नवरा बायकोंना बोलायला वेळ सवड नसते. मग सुखदुःखाच्या गोष्टी त्या कधी करतात, तर या दुपारच्या वेळेस जेव्हा शेतकरी आपला शिनवटा आपला काय करत असतो, सगळा कामाचा जो व्याप असतो त्याच्यातून वेळ काढून आपला विसावलेला असतो एखाद्या पिंपळाच्या किंवा वडाच्या झाडाखाली भाकर तुकडा खाण्यासाठी आपल्या पत्नीने आणलेला ते जे काही जेवण असेल ते खाताना तेवढाच काय दोघं नवरा बायकोंना वेळ मिळतो. आणि त्यावेळेस ते दोघं एकमेकांबरोबर आपल्या जीवनातील सुखदुःखांच्या गोष्टी सांगत असतात. आपल्या धण्याच्या कष्टाकडे मोठ्या कौतुकाने पाहत असते ती. दुपार कृत्यकृत्य होऊन मोठ्या आदराने पाहत असते त्या दोघांकडे. मग बघा, ह्या शेतकऱ्यांच्या कष्टातून त्यांना वेळ मिळत नाही आणि अशातच आपल्या नवऱ्याने दिवसभर जे काही कष्ट करत असतो त्या धनी म्हणजे कोण, पतीच्या कष्टाकडे मोठ्या कौतुकाने पाहत असतानाच त्यावेळेस साक्ष असते त्या दोघांच्या या वर्तणुकीला. कोण असतं, दुपार सुद्धा हे सगळ्या गोष्टी पाहत असतो. आणि जेव्हा शेतकऱ्यांमधील दोन पती पत्नींमध्ये जेव्हा हे काही संवाद होत असतात तर ह्या दोघांचं कृतकृत्य होतो. कोण होतं, दुपार काय होतो, धन्य पावतो तो सुद्धा. त्याला सुद्धा आपण फार ह्या शेतकऱ्यांचा कष्टाचे साक्षीदार आहोत ह्या गोष्टीने तो दुपार आदराने त्या दोघांकडे पाहत असतो. त्यांच्या डोईवरच्या म्हणजे डोक्यावरच्या वडाच्या झाडावरच्या पक्ष्यांचा किलबिलाटही आता थांबलेला असतो आणि फांदीवरच ऊन लागणार नाही अशा झाडांच्या सावलीत बिचारी पक्षी देखील थोडीशीच पण छानशी डुलकी काढत असतात. बघा, एकीकडे दुपारी गावामध्ये शेतकरी आणि त्याची पत्नी थोडा विसावा घेत असतो, थोडा विश्रांती किंवा आराम करत असतात तेवढ्या दुपारच्या त्या वेळेमध्ये. त्याच वेळी बघा, त्या झाडावरती, ज्या झाडाखाली शेतकरी आराम करायला बसतो त्या झाडावरती दिवसभरामध्ये पक्ष्यांची जी काही किलबिलाट होते ती सुद्धा आता थांबलेली असते. आणि त्या झाडाच्या एखाद्या फांदीवर जिथे ऊन येणार नाही अशा ठिकाणी सावलीत ते पक्षी देखील थोडासाच आराम करायचा प्रयत्न करत असतात. एक छानशी छोटीशी डुलकी त्यावेळी ते काढत असतात. लांबवर भटकणारे शेकडो मैलांची रपेट करणारे पक्षी देखील मिळेल त्या वृक्षांवर थोडी विश्रांती घेत असतात. आता बघा, लेखक अजून काय सांगतायत की पक्षी बघा सकाळी उठल्यापासून त्यांच्यासाठी, त्यांच्या पिल्लांसाठी अन्न शोधण्यासाठी दिवसभर इकडे तिकडे भटकत असतात. आणि ही त्यांची जी भटकंती असते ती खूप मैलवर, खूप लांबवरती त्यांची ती भटकंती झालेली असते. आणि अशा शेकडो मैलांची रपेट करून हे पक्षी देखील ज्या दुपार झाल्यानंतर जे काही झाड मिळेल त्या झाडावरती, त्या वृक्षावरती थोडा वेळ विश्रांतीसाठी दुपारच्या वेळेस थांबतात. सकाळपासून प्रयत्न करून थोडं दाणा पाणी मिळाल्यावर छोटे छोटे पक्षी देखील कुठेतरी विसावतात आणि घरांच्या आश्रयानं राहणारी कबूतर देखील गुटरगू थांबवून कुठेतरी छपरांच्या सांधीत थोडी सैलावलेली असतात. मग बघा, आता इथे अगोदर शेतकऱ्याचं, नंतर किलबिलाट करणाऱ्या पक्ष्यांचं, नंतर शेकडो मैलांची रपेट करणाऱ्या पक्ष्यांचं, आणि आता सकाळपासून प्रयत्न करून छोटा मोठा दाणा मिळालेले जे छोटे छोटे पक्षी जे असतात ना ते सुद्धा कुठेतरी अशाच छोट्याशा झाडांवरती विश्रांती घेत असतात, आराम करत असतात. आणि घरांच्या बघा, आता आपण कबूतर वगैरे हे जर पक्षी पाहिले तर ते अधिकतर झाडांवर राहण्यापेक्षा घरांच्या आश्रय घेत असतात. घरामध्ये कुठेतरी, घराच्या कोपऱ्यामध्ये, खिडकीच्या कोपऱ्यामध्ये, पत्र्यावरती, छपरावरती
कुठेतरी ते आपल्या खोपा बनवतात, आपलं घरटं बनवतात आणि ते कबूतर तिथे गुटरगू करून आपलं वास्तव्य ठेवत असतात. मग हे कबूतर बघा कुठेतरी छपरांच्या सांदीमध्ये म्हणजे जी काही छोटीशी जागा असेल त्या जागामध्ये ते सुद्धा सैलावलेले असतात, म्हणजेच ते सुद्धा विश्रांती किंवा आराम करत असतात. आता पुढे लेखक जे सांगतायत ना ते अत्यंत महत्वाचं आहे. आणखी उत्साहानं काम करण्यासाठी, सज्ज होण्यासाठी थोडी विश्रांती घ्या म्हणत असे पशुपक्षी अन प्राण्यांना देखील ही दुपार. आता बघा ही काही दुपारची जी काही वेळ आहे ना, सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत अहोरात्र अहोदिन कष्ट करत असतात सर्वत्रच सर्व पशुपक्षी आणि मनुष्य पण. मग या त्यांच्या कष्ट करण्याच्या या अवधीमध्ये दुपारच काय ते थोडंसं त्यांना विश्रांतीचा वेळ दुपारीच मिळतो. मग ह्या दुपारी वेळ मिळतो त्याच्यामध्ये ते थोडा आराम करतात. त्या आराम करण्यापाठीमागचा उद्देश काय असतं की सकाळ नंतर जो काही 4-5 तास 7-8 तास त्यांनी जे 4-5 6-7 तास काय जे काही काम केलेलं असतं मग पुढे सुद्धा कंटिन्यू त्यांना संध्याकाळपर्यंत किंवा रात्रीपर्यंत काम करायचं असतं. मग ह्या दुपारच्या कालावधीमध्ये ते थोडासा आराम करतात आणि पुन्हा त्या दुपारचा कालावधी संपल्यानंतर पुन्हा अजून उत्साहाने अजून जोमाने काम करण्याचा त्यांना जोम यावा, उत्साह यावा आणि याच्यासाठी ही विश्रांती त्यांना सज्ज करत असते, म्हणजेच काय करत असते, तयार करत असते. म्हणून इथे काय सांगितलेलं की आणखी उत्साहानं काम करण्यासाठी, सज्ज होण्यासाठी थोडी विश्रांती घ्या असं पशुपक्षी आणि प्राण्यांना देखील ही दुपार जणू काही सांगत आहे. जंगलातले प्राणी देखील भक्ष्य मिळवण्यासाठीची भटकंती आता बंद करून, नाहीतर सकाळी सकाळीच ताव मारलेलं आपलं भक्ष्य आता पचवण्यासाठी पायपीट बंद करून एखाद्या ढोलीत नाहीतर गुहेत अंमळ पाय ताणून विसावलेले असतात. बघा आता पशुपक्षी आणि माणसांचं वर्णन तर केलेलंच आहे, पण लेखकाने इथे प्राण्यांचं सुद्धा वर्णन केलेलं आहे. म्हणजे गावामध्ये शेतामध्ये तसंच जंगलामध्ये सुद्धा दुपार प्राण्यांना किती महत्वाची असते याचं वर्णन इथे लेखक करत आहेत. की दुपारी जंगलामध्ये प्राणी बघा सकाळी काय झालेले असतात, भक्ष्य मिळवण्यासाठी सकाळीच भटकंती करण्यासाठी गेलेले असतात आणि मग सकाळी जर त्यांना काही ताव मारलेलं अन्न भेटलेलं जे काही अन्न असेल, त्यांना ताव मारणे म्हणजे भरपेट खाणे, जे काही त्यांना भक्ष्य जे काही त्यांना शिकार मिळालेले असेल ना ते भरपेट खाल्लेलं असतं आणि मग भरपेट खाल्ल्यानंतर मग त्याच्यासाठी ते पचवण्यासाठी त्यांना काय करावे लागते, एक थोडंसं विश्रांती करावी लागते. म्हणून मग हे जंगली प्राणी सुद्धा काय करतात, सगळं इकडे तिकडे जी काही पायपीट करत असतात, धावपळ करत असतात ती बंद करून एखाद्या ढोलीमध्ये किंवा एखाद्या गुहेमध्ये पाय ताणून विसावलेले असतात, म्हणजेच विश्राम करत असतात किंवा आराम करत असतात. जगाची सगळी काळजी अन उद्याची भ्रांत त्या देखण्या जनावरांनी दुपारावर टाकून दिलेली असते आणि दुपारनंही ही काळजी घेतलेली असते अन छान आराम करा म्हणत असते ती त्यांना. मग बघा अशा रीतीने मनुष्य, पशु, पक्षी, प्राणी हे सगळ्यांना असं वाटत असतं की ह्या सगळ्या जगाची काळजी आणि उद्याची भ्रांती आता ह्या जनावरांनी बघा आता जे काय आहे ना त्याच्यामध्ये समाधान मांडायचं, जे काही शिकार मिळालेला आहे ना आत्तापुरतं झालं बस झालं, आता नंतरचं नंतर पाहू, असं करून त्यांनी जगाची सगळी काळजी किंवा उद्या जे काय मिळेल उद्याचं उद्या बघू अशी जी काही विचारसरणी असते ना ते आता दुपारवर टाकलेली असते. आता दुपार झालेली आहे, विश्रांतीची वेळ झालेली आहे, बस आता विश्रांती करायची. भरपूर झाले कष्ट, भरपूर झाली मेहनत आणि दुपारनी पण बघा जशी काय ह्या सगळ्यांची काळजी घेतलेली असते. आता बस झाले कष्ट तुमचे, बस झाले मेहनत, आता तुम्ही एवढे थकलेले आहात की तुम्हाला विश्रांतीची खरंच गरज आहे आणि आता तुम्ही विश्रांती केला तर तुम्हाला पुढच्या कार्याला अजून उत्साह मिळेल, अजून जोम मिळेल. मग त्या उत्साहासाठी त्या जोमेसाठी तुम्हाला आता आराम करणे आवश्यक आहे. म्हणून आता सगळ्यांनी मस्तपैकी छान आराम करा अशी दुपारसुद्धा त्यांची काळजी घेत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, दुपार या पाठाच्या पहिल्या भागामध्ये आपण लेखकाचा संक्षिप्त परिचय पाहिला आणि दुपारच्या वेळेस शेतामध्ये, गावामध्ये पशुपक्ष्यांचं, माणसांचं आणि जंगलामध्ये जंगली प्राण्यांचे दुपार कशी असते आणि त्याबद्दल दुपार त्यांना कशी मदत करत असतो याचं वर्णन आपण पाहिलं. दुपारबद्दल
लेखक आपल्याला अजून भरपूर काही सांगणार आहेत, त्याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे, तर आपण पाठाच्या पुढील भागामध्ये दुपारचं वर्णन नक्कीच जाणून घेऊया. धन्यवाद.